दादा, प्रत्येक परीक्षा देत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्यासाठी सगळ्यात मोठा जगातला एक आरसा असतो, तो म्हणजे पूर्वीच्या प्रश्नपत्रिका असतात. म्हणून पूर्वीच्या प्रश्नपत्रिका आणि त्याही TCSने घेतलेल्या आहेत, त्या बघत असताना त्या TCSच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मला अंक, चिन्ह आणि मालिका जर आपण बघायला लागलो तर अक्षर, अंक आणि चिन्ह ही जी काही मालिका आहे तिघांची मिश्रित असणारी ती प्रश्न मला असंख्य पडलेले आणि TCSने विचारलेले दिसतात. म्हणून खऱ्या अर्थानं खरा शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना TCS आणि IBPS परीक्षेची जाणीव करून देताना मला कुठंतरी महत्त्वाचं वाटतं की दादा, जे काही सळशिवेमध्ये आत्तापर्यंत प्रश्न विचारलेले असतात जे की TCSने घेतलेले नाहीत, तिथं कुठंतरी हा घटक कुठंतरी कमी प्रमाणामध्ये विचारला जात होता. परंतु TCSचे पेपरमध्ये मी जर जुने गेल्या वर्षामधले पाहायला लागलो, पानं पलटायला लागलो, तर परीक्षा घेत असताना त्या परीक्षेमध्ये TCSने असंख्य प्रमाणामध्ये मला अशा प्रकारचे अक्षर, चिन्ह आणि अंक मालिकेवरचे प्रश्न विचारलेले आहेत. मग ते प्रश्न सोपे आहेत, साधे आहेत, पण ते माझ्या परीक्षेच्या अगोदर डोळ्याखालून जाणं तेवढं महत्त्वाचं आहे, ते मला समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून आजच्या लेक्चरचा मानस माझा हाच आहे की आतापर्यंत सरळसेवेमध्ये कमी प्रमाणात असणारे पण TCSमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात विचारली जाणारी प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर आणून देणं हे माझं शिक्षक म्हणून आद्य कर्तव्य ठरतं. म्हणून मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण अक्षर, चिन्ह आणि अंक मालिकेच्या काही प्रश्नांचा आढावा घेतोय, जे की प्रश्न बेसिक स्वरूपाचे आहेत. चला, वेळ न दवडता आपण लेक्चरला सुरुवात करूया. चला मित्रांनो, पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न बघत असताना थोडंसं तुम्हाला बेसिक ह्याही गोष्टीमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं प्रश्न बघायला लागलो तर प्रश्नामध्ये काय दिले बघा, खालील दिलेल्या बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा, खालील दिलेल्या पाच शब्दावर आधारित खालील प्रश्न दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला खाली काही 5 शब्द दिलेत आणि त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. बघूया आपण काय प्रश्न सांगितलेले आहेत. बघा, आता प्रश्न वाचत असताना सगळ्यात महत्त्वाचे मला 5 शब्द दिलेत. मी 5 शब्द उघड्या डोळ्यांनी बघितले. बघा, एक सिक्स, फिक्स, कॅट, रॅट, डॉन असं काहीतरी शब्द दिलेत. पण आता मला खाली दिलेली सूचना फार महत्त्वाची असणार आहे. बघा, सूचना काय दिल्या बघा, जर दिलेले शब्द, बघा रे, महत्त्वाचं हे आहे, जर दिलेले शब्द म्हणजे हे 5 शब्द दिलेले आहेत, हे दिलेले शब्द डावीकडून उजवीकडे इंग्रजी शब्दकोशानुसार मांडले असतील तर आता बघा, हे जे काही शब्द दिलेले आहेत हे मला डावीकडून उजवीकडे इंग्रजी शब्दकोशानुसार मांडायचं आहे. दादा, इंग्रजी शब्दकोशानुसार हा तुझा मराठी शब्द तुला जर परिचयाचा वाटत नसेल तर तुझ्या परिचयाचा शब्द सांगतो जो शुद्ध मराठीतला आहे. म्हणजे कारण की हा मराठीतला तर कळत नाही, म्हणून मला उपरोधिकपणे म्हणावं लागतं की शुद्ध मराठीतला आहे. म्हणजे तुझ्या परिचयाचा शब्द आहे अल्फाबेटिकल ऑर्डर. बरोबर का रे? अल्फाबेटिकल ऑर्डर जो शब्द आहे ना, तुला त्या अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये हे शब्द मांडावे लागतील. म्हणजे इंग्रजी शब्दकोशानुसार म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे मांडावे लागतील. आणि मग पुन्हा काय म्हटलंय आपण, आधी पहिल्यांदा आपण मांडून घेऊया आणि पुन्हा पुढील प्रश्न कंटिन्यू करूया. बघा, आता हे 5 शब्द. मग दादा, अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय रे? तर अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे आपलं जे काही इंग्रजीमध्ये 26 अक्षर असतात दादा, म्हणजे जे काही 26 अक्षर आहेत तर ते 26 अक्षर बघत असताना आपल्या इंग्रजी बाराखडींची सुरुवात ए पासून सुरू होत आहे आणि झड पर्यंत चालली ना. ए पासून सुरुवात होते आणि झड पर्यंत आहे. मग आता अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे मांडत असताना हे आपल्या गुरुजींनी उलट्या हातावरती छडीने मारून शिकलंय लहानपणी दादा. आठवते दिवस, तो दिवस हरवला नसेल, तो विसरला नसेल तर तो जर दिवस लक्षात केला तर तुला माहीत असेल की गुरुजी म्हणायचंय की बाबा अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे हे 5वी मध्ये होतं आपल्याला. म्हणजे आपण काय करायचो की तिथं ए वाले शब्द, पहिल्यांदा ए वाले शब्द लिहायचो. अल्फाबेटिकल पहिल्यांदा ए येतो ना, मग ए वाले, पुन्हा बी येतो म्हणून पुन्हा बी वाले शब्द लिहायचो, पुन्हा सी येतोय म्हणून सी वाले शब्द लिहायचो, पुन्हा डी येतोय म्हणून डी वाले शब्द लिहायचो. असं करत 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 झडपर्यंत लिहित जायचो. म्हणजे पहिल्यांदा ए वाले शब्द लिहायचो आणि सगळ्यात शेवटी झडवाले शब्द लिहायचो. म्हणजे इंग्रजी बाराखडीप्रमाणे क्रमानं अक्षर मांडणं म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये मांडणं होय. बरोबर ना दादा? मग लक्षात ठेव. मग असंच आपण मांडूया. पहिल्यांदा ए वाला कोणी आहे का बघूया. ए वाला कोणीच नाही आहे. बरोबर का रे? आता इथं जे अक्षर आहेत सुरुवातीचे अक्षर बघायचं. इथं एस आहे, इथं एफ आहे, इथं सी आहे, इथं आर आहे आणि इथं डी आहे. बघा आता दादा, इंग्रजी बाराखडीमध्ये जर हे सगळे अक्षर बघायला लागलो, एस, एफ, सी, आर आणि डी, हे सुरुवातीचे जे अक्षर बघायला लागलो तर त्या सुरुवातीच्या अक्षरामध्ये पहिल्यांदा कुणाचा नंबर लागतो रे? तर पहिल्यांदा कुणाचा क्रमांक लागतो? ह्या सीचा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकामध्ये येतो सी. बरोबर का ना? कारण ए बी सी. आता ए बी नाही म्हणजे सी आहे.
ओके, तर सी आहे, तर सी वाल्याचा पहिला शब्द लागतो, म्हणजे पहिला शब्द येतो कॅट, बरोबर का, कॅट पहिला शब्द असणार आहे. ओके, बघा आता लक्षात ठेवा, जर समजा एक बघितलं या ठिकाणी पहिल्यांदा कोणता शब्द येणार आहे, कॅट नावाचा शब्द येणार आहे. नंतर बघा रे, नंतर पुन्हा डी वाला शब्द येईल, डी वाला तो कोण आहे सांगा, डॉन आहे, डॉन. मग दुसऱ्यांदा डॉन लिहा. बघा पुन्हा तिसरा शब्द काय बघा, सी वाला झाला, डी वाला झाला, पुन्हा एफ वाला येईल, एफ वाला. बघा रे, अनुक्रमे शब्द मांडायचा आहे, हा पुन्हा तिसरा शब्द आला फिक्स, बरोबर ना. आता पुन्हा चौथा शब्द बघा, एफ झाल्यानंतर पुन्हा आर येतं का आधी असे तरी, तर पहिल्यांदा आर येतं, म्हणून पहिल्यांदा आर लिहा, आर वाला शब्द लिहा, रॅट येतो, रॅट. आणि नंतर सगळ्यात शेवटी बघा आर नंतर यस येणार आहे आणि तो शब्द आहे सिक्स, बरोबर का, हा सगळ्यात शेवटचा शब्द आहे. अशा पद्धतीनं मी अल्फाबेट ऑर्डरनुसार इंग्रजी शब्दकोशानुसार डावीकडून उजवीकडे सगळे 5ला 5 शब्द मांडलेले आहेत, बरोबर. आता मांडल्यानंतर माझ्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय बघा, डाव्या बाजूने दुसऱ्या स्थानावर असणारा, इथं स्थानावर आहे बघा, दुसऱ्या स्थानावर असणारा कोणता शब्द असेल. मग आता डावी बाजू बघा, डावी बाजू इकडून आहे बघा रे, आपल्या हाताची डावी ही इथली डावी आहे, आपल्या हाताची उजवी ही इथली उजवी आहे. मग आता दादा मला डाव्या बाजूनं म्हणलंय, डाव्या म्हणजे हो माझ्या हाताची डावी ही आहे म्हणून ही डावी बाजू आहे, माझ्या हाताची उजवी म्हणून ही उजवी बाजू आहे, पण मला डाव्या बाजूनं म्हणलंय ना, हे डाव्या बाजूनं म्हणजे डाव्या म्हणजे इकडल्या बाजूनं दुसऱ्या स्थानावर, दुसऱ्या स्थानावर म्हणजे हे पहिलं स्थान, हे पहिलं स्थान आणि दुसऱ्या स्थानावर कोणता शब्द आहे, डॉन आहे, डॉन, बरोबर का. दुसऱ्या स्थानावरती डॉन शब्द आहे, म्हणून पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 हे माझं उत्तर असेल, बरोबर का. म्हणजे इथं बघा आता ह्या गणितासाठी बेसिक रचना बघायला गेलो तर आपल्याला काय काय गोष्टी माहित पाहिजे, लक्षात ठेवा रे. एक, मला डावी आणि उजवी बाजू कळाली पाहिजे. 2, मला अल्फाबेटिकल ऑर्डर कळाली पाहिजे, शब्दकोशानुसार मांडणी करता आली पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मग जर मला शब्दकोशानुसार मांडणी करता आली आणि जर समजा मला डावी आणि उजवी बाजू कळाली तर हा प्रश्न फार सोडवणं सोपं आहे. आणि दादा म्हाडाच्या परीक्षेमध्ये TCSने ह्याच्यावरती अनंत प्रश्न विचारलेत, प्रत्येक पेपरला असा एखादा प्रश्न तिथं आलेला होता, म्हणून आपण त्याचं विश्लेषण करतोय आणि हा त्याच्यामधला पहिला प्रश्न आहे. ओके, म्हणजे ह्या प्रश्नासाठी बेसिक्स तुला समजलं की तुला इंग्रजी बाराखडीची ओळख असणं गरजेचं आहे, म्हणजे बाराखडीमध्ये अल्फाबेट ऑर्डर प्रमाणे मांडता येणं गरजेचं आहे आणि डावी आणि उजवी बाजू कळाली पाहिजे. ओके, तर अशा पद्धतीनं मला पहिल्या प्रश्नाला विश्लेषित करता येतं. चला, मग हा पहिला प्रश्न होता. चला रे, दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. बघा आता दुसरा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. आता बघा प्रश्न क्रमांक 2 कडे जाताना हा प्रश्न विचारला या ठिकाणी. बघा रे, आता प्रश्न क्रमांक 2 कडे जाताना बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा रे, खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा आता खालील माहिती वाचायचं आहे तुम्हाला काळजीपूर्वक आणि प्रश्नांची उत्तरे लिहायचं आहे. बघा सूचनेप्रमाणे आपण जाऊया. बघा रे, तुम्हाला असा एक इथं जर बघायला गेलो तर अक्षर, चिन्ह आणि अंक दिसतात, असं 3 मालिकेचं मिश्रण आहे दादा. हे असे प्रश्न राज्यसेवेला कधीमध्ये विचारलेत, परंतु सरळ सेवा, पोलीस भरती वगैरे याच्यामध्ये कमी प्रमाणात विचारले जातात, पण आता TCS पुष्कळशी प्रश्न याच्यावरती विचारलेत, म्हणून याचा आपण अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय. ओके, मग आता बघा आता काय म्हटलं, जर वरील बघा आता जर वरील अनुक्रमातील पहिले 14 घटक, आता बघा रे ही जी मालिका आहे ना मालिका, ह्या मालिकेमधले पहिले 14 घटक जर उलट क्रमाने लिहिले तर खालीलपैकी कोणते उजव्या टोकाकडून 19व्या स्थानी येईल. म्हणून खालीलपैकी कोणतं कोण खालीलपैकी हे उजव्या टोकाकडून 19व्या स्थानी येणार आहे. मग दादा लक्षात ठेव बरं का रे, आता बघ पहिले 14 घटक उलट क्रमानं मांडायचं आहे. मग आता काय करायचं तुला सांगतो महत्वाचं. आता बघ पहिले 14 घटक कुठेपर्यंत येतात मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. ओके, इथपर्यंत 14 घटक आलेत. कन्फर्म करायचं, उत्तर चुकता कामाने. हे 3 6 हे 3 9 3 12 2 14 इथपर्यंत 14 घटक झाले, बरोबर का. मग आता काय म्हटलं आपल्याला, अनुक्रमांकातील पहिले 14 घटक उलट क्रमाने लिहिले तर खालीलपैकी कोणते उजव्या टोकाकडून 19व्या स्थानी येईल. आता दादा लक्षात ठेव, उजवं टोक तुला माहित आहे, काय माहित आहे बेसिक, तुझा उजवा हात म्हणजे उजवं टोक आहे. हो, इकडं उजवं टोक आहे. मग उजव्या टोकाकडनं मला 19व्या स्थानी बघायचं आहे, पण 19व्या स्थानी बघत असताना इकडून जी 14 अक्षर आहेत, हे 14 जे चिन्ह आहेत, का अक्षर असतील, अंक असतील, ह्या 14 घटकांना उलट क्रमाने लिहायचं आहे. मग आता बघ परीक्षेमध्ये हे लिहिण्याची गरज नाही पडणार. आता काय करायचं सांगतो, इकडून आता उजव्या हाताकडून मोजत जायचं, उजव्या हाताकडून मोजा, आता 19व्या क्रमांकावर जायचंय.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. उजवीकडून बघितलं तर इथं मी 15व्या अक्षरापर्यंत आलो, म्हणजे 15व्या घटकापर्यंत आलो, तर इथं 15 घटक झाले. आता मला 19व्या घटकापर्यंत जायचं आहे ना, 19व्या, म्हणजे याचा अर्थ पुढे मला आणखी 4 घरं जायचं आहे. पण पुढे 4 घरं जाताना डायरेक्ट मला 17 ह्याला म्हणता येणार नाही रे, सॉरी इथपर्यंत 15 झालते, तर मला ह्याला 16 डायरेक्ट म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही दादा 16? कारण हे तुला उलट लिहायला सांगितलंय. मग आता बघ, हे उलट लिहिलं म्हणजे काय? कारण हे पर्सेंटेज इकडे सुरुवातीला येईल आणि हा जो आय आहे ना पहिलावाला तो इथं येईल, म्हणजे आय इथं येईल, बरोबर ना. त्याच्यानंतर कोण येईल? हे चिन्ह येईल, बरोबर का. त्याच्यानंतर कोण येईल? हा बी येईल आणि त्याच्यानंतर कोण येईल? हा एल येईल, बरोबर का. अशा पद्धतीने मला मांडणी करावी लागेल. पण हे मला लिहिण्याची गरज सुद्धा पडणार नाही, कारण हे पलटी करणार आहे ना. पलटी करणार आहे म्हणजे हे आय इथं येणार, हे चिन्ह इथं येणार, हे बी इथं येणार, हा एल इथं येणार. अशा पद्धतीने मला आता इकडे लिहित जावं लागेल. मग जर समजा उजवीकडनं 19व्या स्थानी म्हटलंय ना, तर उजव्या टोकाकडून इथपर्यंत आलं तेव्हा 15 घरं झाली होती. आता बघा, हे 16वं घर दादा, हे आय आता इथं येणार आहे ना, मग इथं 16वं, त्याच्यानंतर 17वं, त्याच्यानंतर 18वं, त्याच्यानंतर 19वं. इथं पण लिहिलंय मी, ही 16वं, 17वं, 18वं, 19वं, म्हणजे 19व्या क्रमांकावरती आता एल येईल, बरोबर का. परीक्षेमध्ये असं लिहिण्याची काही गरज नाही, कारण आपण ह्याला पलटी मारणार आहे, म्हणजे हे इकडे येणार आहे. मग आपण हे 15 अक्षर मोजणार, इथपर्यंत, इथून इथपर्यंत 15 अक्षर मोजणार आहे आणि नंतर 16 17 18 19 असं करणार आहे. तरी मी तुम्हाला इथं लिहून दाखवले. पलटी मारलं म्हणजे इथं आय आला, इथं चिन्ह आलं, पुन्हा बी आणि इथं एल आलेला आहे. म्हणजे बघा आता हे 15, हे 16 17 18 आणि 19व्या स्थानावर एल आला असेल, बरोबर का. एल हा 19व्या स्थानावर असेल, म्हणून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे डी पर्याय, बरोबर ना रे. तर अशा पद्धतीनं बघा हा प्रश्न सोडवता येतो. फक्त उघड्या डोळ्यांनी प्रश्न वाचायचा आहे आणि मला डावी आणि उजवी बाजू माहीत असणं गरजेचं आहे. ओके, अशाही पद्धतीचा प्रश्न विचारलाय. माझा उद्देश असा आहे दादा की तुला असे प्रश्न विचारले जास्त प्रमाणामध्ये, हे मला तुला ह्या उदाहरणाच्या माध्यमातून सांगायचं आहे. ओके, अशा पद्धतीचा हा दुसरा प्रश्न होता. चला आता पुढे जाऊया. बघा पुढे जाऊया रे, चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊ. आता बघा हा प्रश्न, बघा प्रश्न क्रमांक 7 बघूया आपण. प्रश्न क्रमांक 7 म्हणजे आता आपल्या ह्याच्यामधले मी महत्त्वाचे मोजके प्रश्न घेतोय. बघा आता बघा, दिलेल्या अक्षर मालिकेचा संदर्भ घेऊन प्रश्नांचे उत्तर द्या. इथं डावी बाजू आणि उजवी बाजू दाखवले. डावी बाजू ही आहे, उजवी बाजू ती आहे. असे तुम्हाला इंग्रजी अक्षरं दाखवलेली आहेत, बरोबर का. आता याच्यामध्ये फक्त अक्षर आहेत दादा, बरोबर येणार आहे. आता अक्षर मालिकेवरचा प्रश्न आहे हा, पण हा प्युअर अक्षर मालिकेवरती ह्याच्यामध्ये फक्त अक्षरं दिलेली आहेत. मग आता बघा इथं काय म्हटलंय, लगेचच आधी एक स्वर असणारी आणि लगेचच नंतर एक स्वर असणारी अशी किती व्यंजने आहेत, बरोबर ना. आता मला व्यंजने ओळखायचं, व्यंजने, पण व्यंजने अशी ओळखायचं आहे की ज्याच्या अगोदर कोण पाहिजे, स्वर पाहिजे, आणि नंतर कोण पाहिजे रे, एक स्वर पाहिजे. म्हणजे याचे अर्थ बघा, आपल्याला काय सांगितलं, मला असा व्यंजन बघायचा आहे, त्या व्यंजनाच्या अगोदर स्वर असला पाहिजे आणि नंतर पण स्वर असला पाहिजे. दादा 2 स्वराच्या मध्ये असणारी व्यंजन किती आहेत हे बघायचं आहे, म्हणजे तुला माहीत असणं गरजेचं आहे. आता तुझं बेसिक काय येतं की तुला इंग्रजीमधले व्यंजन माहीत पाहिजे. आता मग सर व्यंजन किती आहेत, तर बरं टोटल बाराखडीमधले अक्षर बघितले तर 26 आहेत दादा, आणि त्या 26 पैकी 5च स्वर आहेत. कोण आहेत? ए ई आय ओ यू, बरोबर का. ए ई आय ओ यू हे 5च स्वर आहेत आणि ह्या 5 स्वराला सोडून बाकी व्यंजने आहेत. म्हणजे याचा अर्थ मला हे 5 स्वर माहीत झाल्यानंतर बाकीचे व्यंजने माहीत करून घेण्याची गरज नाही, कारण आपोआप राहिलेली व्यंजने असतात. म्हणून ए ई आय ओ यू हे काय आहे, ते पंच स्वर आहेत, स्वर आहेत, बरोबर ना. मग आता बघूया आपण, आता आपल्याला काय हुडकायचं आहे, आपल्याला व्यंजने हुडकायचं आहे, आपल्याला व्यंजने माहीत करायचं आहे. पण कशी व्यंजने माहीत करायचं आहे, ज्याच्या अगोदर स्वर आहे आणि नंतर पर स्वर आहे. चला बघूया. आता आपण फक्त तीक्ष्ण दृष्टीनं बघणं गरजेचं आहे दादा. हो बघ, इथं जर बघितलं तर ई स्वर आहे. बघ आता यफ बघ, व्यंजन आहे, हा व्यंजन आहे. ह्या व्यंजनाच्या अगोदर स्वर आहे पण नंतर स्वर नाही बरं का. नंतर जे वाला व्यंजन आहे, कारण ए ई आय ओ यू स्वर आहेत, म्हणजे हा काय व्यंजन आहे. म्हणजे याचा अर्थ हा यफ आपल्या गटात न बसणार आहे. आपल्याला कशी व्यंजने बघायचंय, आपल्याला कशी व्यंजने बघायचं, अगोदर स्वर आणि नंतर स्वर पाहिजे. मग यफ हा जरी व्यंजन असला, त्याच्या अगोदर जरी स्वर असला तरी नंतर स्वर नाही, म्हणून हा आपल्या गटात बसत नाही. चला सोड. जे जर बघितलं तर जेच्या अगोदर यफ हा व्यंजन आहे, जमणार नाही.
सी जर बघितलं, सी व्यंजन आहे, पण व्यंजनाच्या अगोदर जे हा व्यंजन आहे म्हणून हा पण जमणार नाही, कारण व्यंजनाच्या अगोदर मला स्वर पाहिजे, नंतर स्वर पाहिजे. आता लक्षात ठेव, कंडिशन काय सांगितली आहे, आधी स्वर नंतर स्वर. बघ आता यस बघितला तर यसच्या अगोदर व्यंजन आहे, नंतर पण व्यंजन आहे. यच बघितलं तर आधी यस हा व्यंजन आहे, कारण की इथं जर बघितलं तर यस दिसत नाहीये, कारण येई आय ओ हे 5 स्वर आहेत, म्हणून हा सुद्धा नाही आहे. आता बघ, जर समज एच बघितला तर एचच्या अगोदर यस हा व्यंजन आहे, ओ बघितला तर ओ तर हा स्वर आहे, हे तर बसणारच नाही आहे. टी बघितला, टीच्या अगोदर स्वर आहे पण नंतर व्यंजन आहे, म्हणून टी पण कॅन्सल, बरोबर का रे. आता बी बघा, बी, आता बीच्या अगोदर कोण आहे, व्यंजन आहे, आणि नंतर पण स्वर, नंतर स्वर आहे, पण बी पण येणार नाही कारण अगोदर व्यंजन आहे. ओके, आता बघा रे, ए वाय बघा, वाय, आता वाय बघा, वाय, आता वाय जर बघितला तर वायच्या अगोदर दादा ओ नाव, ओ स्वर आहे आणि ये स्वर आहे, म्हणजे वाय नावाचा माणूस असा आहे की तो कंडिशन फुलफिल करतोय, कारण वाय हा व्यंजन आहे, त्याच्या अगोदर स्वर येतोय आणि नंतर स्वर येतोय दादा, बरोबर का. आता पुढे बघितलं तर एफ नाही, का एफच्या नंतर व्यंजन आहे म्हणून एफ हा व्यंजन येणार नाही. यस येणार नाही कारण यसच्या अगोदर हा सुद्धा व्यंजन आहे. बघा लक्षात ठेवा, असं व्यंजन बघावं लागेल. जी, जीच्या अलीकड स्वर आहे पण नंतर व्यंजन आहे रे. के, केच्या नंतर व्यंजन आहे, हो का. एक्सच्या नंतर व्यंजन आहे. झड, आता झडच्या नंतर सुद्धा व्यंजन, नंतर स्वर आहे पण अगोदर व्यंजन आहे. मला अशी जोडी बघायचं आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्टली थेट जोडी बघितला असतात. तुम्ही डायरेक्ट जर दोन, एक अक्षर सोडून येणारी जर दोन स्वर जरी बघितले असतील डायरेक्ट तरी तुम्हाला दिसली असती. तर इथं जर बघितलं बघा, हो का, इथं यू आहे, इथं आय आहे, म्हणजे हे 2 स्वर आहेत आणि ह्या 2 स्वराच्या मध्ये डब्ल्यू आहे. दादा हो इथं एक जोडी आहे रे, इथं एक जोडी आहे, बरोबर का. म्हणजे डब्ल्यू नावाचं जे व्यंजन आहे त्याच्या अगोदर स्वर आहे आणि नंतर स्वर आहे. तर अशा पद्धतीनं मला 2 जोड्या भेटलेल्या आहेत. बघा रे, आता ह्या सगळ्या याच्यामध्ये 2 जोड्या भेटल्या. आता जर समजा मी असं एक 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 चेक करत गेलो, पण ह्याच्यापेक्षाही जर मला डायरेक्ट उत्तर काढायचं असतं, थेट डोळ्यांनी बघायचं असतं, टू द पॉईंट जायचं असतं दादा, तर इथं मला बघावं लागलं असतं की एक मध्ये अक्षर असणारे, म्हणजे 2 स्वर आणि त्याच्यामध्ये असणारे अक्षर बघावी लागले असते. मग 2 स्वर आणि मध्ये एक अक्षर असणारं इथं एक होतं, आणि इथं 2 स्वर आणि मध्ये एक अक्षर असणारं इथं एक व्यंजन असणारं मध्ये एक इथं एक होतं. असं मी उघड्या डोळ्यांनी या दोघांवरतीच लक्ष घातलं असतं तरी मला थेट उत्तर भेटलं असतं. ओके, तर असाही प्रश्न विचारला आहे म्हणून याचं उत्तर येतं 2. ओके, 2 आहेत अशी आपल्याला व्यंजनं मिळतात. ओके, अशा पद्धतीनं. मग ह्याचं बेसिक काय दादा, याच्यामध्ये तुला काय माहीत असणं गरजेचं आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. अनेक पुष्कळ प्रश्न विचारले तर याच्यावरती काहीच माहीत असणं गरजेचं नाही. मला फक्त डोळ्यांनी बघता आलं पाहिजे आणि मला इंग्रजीमधले स्वर जे आहेत ना 5, ते स्वर 5 माहीत पाहिजे आणि व्यंजनांची ओळख पाहिजे, एवढंच मला माहीत पाहिजे आणि हे उत्तर मला काढता येतं. ओके, चला ह्याच्यानंतर आपण पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. बघा रे, पुढला प्रश्न बघा. आता बघा, पुढल्या प्रश्नाकडे जात असताना हा प्रश्न बघू आपण. या प्रश्नामध्ये काय सांगितलंय बघा रे, हो का. ह्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, दिलेलं अक्षर, संख्या आणि चिन्हांची मालिका पहा आणि त्यानंतर दिलेल्या प्रश्नांचं उत्तर द्या. दादा हा प्रश्न बघत असताना याच्यामध्ये अक्षर, चिन्ह आणि काय दिलेलं आहे, अंक दिलेले आहेत, बरोबर ना. तर बघा आता, हो का, इथं किती आहे ती माहिती दिली, त्यांनी डावी बाजू आणि उजवी बाजू सांगितलेली आहे. तुला फसवायचं असेल तर हे शब्द आहेत ना, शब्द हे फसवू शकतात. ह्या शब्दांनी मला फसवलं जातं, पण बघ ऐक, ह्या शब्दांनी कधी फसायचं नाही आहे. आता इथं तरी सोपं विचारलेलं आहे, TCSनं विचारत असताना काय म्हटलंय बघा आता, हो का, लगेचच आधी एक चिन्ह असलेली आणि लगेचच नंतर एक चिन्ह असलेली अशी एकूण किती अक्षर आहेत. म्हणजे बघ दादा, लगेच आधी एक चिन्ह पाहिजे आणि बघ आणि नंतर एक चिन्ह पाहिजे, आणि अशी मला काय बघायचं आहे रे, अक्षरं बघायचं आहेत. अक्षरं बघ, लक्षात ठेव, म्हणजे मला अशी अक्षरं बघायचं आहे ज्यांच्या अगोदर चिन्ह असेल आणि नंतरही कोण असेल रे, चिन्ह असेल. मग आता हे बघत असताना मग तुला जे अक्षरं बघायचे आहेत ना, ती डायरेक्ट अक्षरं बघ ना. तू अक्षरं कोणकोणती आहेत आधी त्याला राईट करून घे, गोल करून घे. इथं एक अक्षर आहे, इथं एक अक्षर आहे, इथं एक अक्षर आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे आणि इथं एक अक्षर आहे, बरोबर का. मी ह्या मालिकेमधली सगळी अक्षर आधी पहिल्यांदा नोट डाऊन केली, म्हणजे तुम्ही लिहित बसायचं नाही, परीक्षा स्क्रीनवरती असणार आहे, मग तुम्ही फक्त डोळ्यांनी बघू शकता दादा. मग आता बघ, हे डोळ्यांनीच उत्तर कसं द्यायचं बघ. हे अक्षर आहे ना, अक्षराच्या अगोदर चिन्ह बघ आणि नंतर चिन्ह आहे का बघ. मग आता बघ, हो इथं पहिलं अक्षर घेऊया, हो अक्षराच्या अगोदर हे चिन्ह आहे, नंतर चिन्ह आहे, याचा अर्थ हे अक्षर माझ्या गटात बसणार आहे म्हणून याला क्रमांक 1 दिलो.
म्हणून हे माझ्या गटात बसतं ना, कारण अगोदर चिन्ह आहे नंतर चिन्ह आहे. हे का हे पण चिन्ह आहे हे पण चिन्ह आहे आणि मध्ये अक्षर आहे, म्हणजे हे गटात बसतं. मला असलंच पाहिजे कारण रिक्वायरमेंट ती आहे माझी ना. तेच कंडिशन दिली की त्यांनी, आधी चिन्ह नंतर चिन्ह मधात अक्षर. मग हे मला भेटलं पहिलं अक्षर. ओके, चल आता दुसरं बघ रे दादा. हो दुसरं अक्षर बघितलास ना तर अगोदर पण चिन्ह आहे नंतर पण चिन्ह आहे. हो 2 अक्षरं भेटली मला, 2 अक्षरं भेटली. चल तिसरं अक्षर चेक करू. हो तिसरं अक्षर जर चेक केलं तर अगोदर अंक आहे आणि नंतर अंक आहे. हे माझ्या गटात बसणारा नाही आहे, कारण मला अगोदर चिन्ह आणि नंतर चिन्ह पाहिजे, हे लक्षात ठेव. ओके, बघ आता हे आर आहे, आरच्या अगोदर अंक आहे पण नंतर काय चिन्ह आहे. मग अगोदर अंक आहे, अंक पाहिजे का मला, नाही चिन्ह पाहिजे. बघ वाय आहे, वाय, ह्या वायच्या अगोदर चिन्ह आहे नंतर चिन्ह आहे. मग दादा हे गटात बसतं रे, हे माझ्या तिसरं अक्षर आहे, गटात बसणार आहे. बघ आता हे डब्ल्यू, बघ डब्ल्यूच्या अगोदर अंक आहे, अंक नको आहे मला. आणि इथं एफ बघ, एफच्या अगोदर चिन्ह आहे पण नंतर अंक आहे, नंतर देखील चिन्ह पाहिजे, म्हणजे हे पण माझ्या गटात बसणार नाही. जर मोजले ना दादा तर 1, 2 आणि 3 अक्षरं भेटतात तुला. आणि अशा पद्धतीनं याचं उत्तर जर सांगायचं असेल तर अशी मला 3 अक्षरं मिळाली, 3 अक्षरं मिळाली ज्याच्या अगोदर चिन्ह आहे आणि नंतर चिन्ह आहे. म्हणून पर्यायमध्ये बघायला लागलो तर पर्याय क्रमांक 4 हे माझं उत्तर आहे. दादा इथं 3 अक्षरं उतरल्यानंतर तू परीक्षेमध्ये असताना तुझी अशी अवस्था निर्माण होते की तू 3 आले म्हणून तू तिसऱ्याच क्रमांकाला पर्याय करून टाकतो. पण TCS न विचारताना त्यांनी बुद्धी वापरली, तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला. ह्या ट्रॅपमध्ये तू पडू नको, कारण तुझा पर्याय 4थ्या क्रमांकाला दिलेला आहे 3, म्हणून इथं फसायचं नाही. 3 नाहीत ना, मग 3 कुठं आहेत पर्यायामध्ये बघायचं 3, उगं तिसऱ्या पर्यायाला करायचं नाही. राईट, हे लक्षात ठेव. इथं तुझा मार्क जातो, तू फसतो. एखादा मार्क सोपा इथं गेल्यानंतर कधी कधी मेरिटच्या बाहेर पडू शकतो आपण एका मार्काने. ओके, लक्षात ठेव. म्हणून हे महत्त्वाचं आहे. ओके, ह्या प्रश्नामध्ये पुन्हा काय लॉजिक होतं, काहीच नव्हतं. डोळ्यांनी बघायचं होतं मला आणि डावी आणि उजवी बाजू, आणि याच्यामध्ये काय अक्षर आणि चिन्ह, काय रिक्वायरमेंट दिलेली आहे. ही रिक्वायरमेंट ना, अक्षराच्या अगोदर चिन्ह पाहिजे आणि नंतर चिन्ह पाहिजे, ही रिक्वायरमेंट आवश्यक होती. ओके, अशा पद्धतीनं हा एक प्रश्न बघितला. दादा एक आता शेवटचा थोडासा ॲडव्हान्स, थोडासा क्लिष्ट आणि शब्दांनी फार फिरवलेला एक प्रश्न बघूया आपण. बघा हा प्रश्न म्हाडामध्ये विचारलेला आहे दादा. हा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. हा प्रश्न ट्रिकी आहे. पहिल्यांदा सोडवत असताना परीक्षेमध्ये वेळ जाऊ शकतो किंवा हा प्रश्न आपल्याला अवघड जाऊ शकतो. जर माझ्या आत्ता परीक्षेच्या समोरून 2.5 महिने 3 महिने बाकीच्या परीक्षा सर्व असताना TCSच्या प्रश्नपत्रिका बघत असताना हा जर प्रश्न सोडवायला लागलो तर ह्याचं मला आत्ता सराव होणं, रिव्हिजन होणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे आगळं वेगळं उदाहरण आहे आणि हे शिकणं महत्त्वाचं आहे. बघा आता काय म्हणतो हा प्रश्न बघा. खालील शब्दांचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खालील प्रश्नांचं उत्तर द्या. बघा रे, शब्दांचा अभ्यास करा म्हटलं. ह्या 5 इथं 4 शब्द दिलेत. ह्या 4 शब्दांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि खालील प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. बघा अभ्यास करा म्हणजे हे शब्द वाचले मी. इथं 4 शब्द आहेत. मग आता बघा आपल्याला जे काही खाली सूचना केलेल्या आहेत त्या सूचना महत्त्वाच्या असतील. ह्या वाक्याप्रमाणे, ह्या अटीप्रमाणे जायचं आहे दादा. नीट ऐक. आता बघ हा थोडासा 4 ओळी आहे, लेंदी प्रश्न आहे, ट्रिकी आहे. हे आत्ता सोडून जाऊया जेणेकरून मला एक्झाममध्ये वेळ वाचेल, मला कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न सोडवता येतील आणि परीक्षा क्रॅक करता येईल. बरोबर का? बघ आता हे बघ, प्रथम सर्व अक्षरे, बघ नीट वाच. प्रथम सर्व अक्षरे इंग्रजी वर्णाक्रमानुसार पुढील अक्षरांनी बदलली. बघ पहिलं वाक्य वाचलं मी. पहिलं वाक्य काय सांगतंय की सर्व अक्षरे म्हणजे इथं जे काही या शब्दामध्ये अक्षरे आहेत ते पुढील इंग्रजी वर्णक्रमानुसार बदलायचे आहेत, पुढल्या अक्षरानं बदलायचे आहेत. बघ इंग्रजी वर्णक्रमानुसार म्हणजे अल्फाबेट ऑर्डर प्रमाणे पुढील अक्षराने बदला. म्हणजे दादा ह्या शब्दामधलं प्रत्येक अक्षर तुला प्रत्येक अक्षर त्याच्या पुढलं अक्षर घ्यायचं आहे, पुढल्या अक्षरानं बदलायचं आहे. मग आता बघ जर पहिला शब्द घेतला ना ग्रो आहे, ग्रो मधलं पहिलं अक्षर जी आहे, त्याच्या पुढलं कोणतं आहे रे? आता बघ जर पहिलं अक्षर जी आहे तर त्याच्या पुढलं कोण येणार आहे? बघ त्याच्या पुढलं एच येणार आहे, एच, म्हणून एच घे. बघ आपण आर आहे, आरच्या पुढं कोण आहे? एस, म्हणजे पुढल्या अक्षराने बदलली म्हणलंय. इथं इंग्रजी वर्णाक्रमानुसार पुढील अक्षराने बदलली, इथपर्यंतच बघतोय मी, बदलली पर्यंत दादा. बघ हे बघ बदलतोय मी जीला एच न, म्हणजे जीच्या पुढे एच आहे ना, मग पुढल्या अक्षरानं बदलतोय. आरच्या पुढे एस आहे, ओच्या पुढं कोण आहे? पी, आणि डब्ल्यूच्या पुढं काय आहे रे? डब्ल्यूच्या पुढं यू. ओके बघा जर इंग्रजी बाराखडीमध्ये बघायला लागलो, बघा आता इंग्रजी बाराखडी वाटल्यास तुम्ही इंग्रजी बाराखडी लिहू शकता. ओके हो का? बघा ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू,
बरोबर का. पुन्हा एक्स म्हणजे डब्ल्यू नंतर काय येणार आहे रे, एक्स येणार आहे. सॉरी इथं यू केलो मी, एक्स. डब्ल्यू नंतर इथं एक्स येणार आहे, बरोबर का. डब्ल्यू नंतर एक्स येतो. वाटल्यास तुम्ही इंग्रजी बाराखडी लिहायचं, आपण झोतामध्ये लिहित असताना आपलं चुकू शकतं, बघा लक्षात ठेवा. बघा हे का टी आहे, टी नंतर कोण येणार आहे रे, यू. यू बघा इथं पुन्हा यू आहे, यू नंतर कोण येणार आहे, व्ही. नंतर इथं कोण आहे, आर. आर नंतर येणार आहे एस. आणि इथं के आहे, के नंतर कोण येणार आहे रे, यल येणार आहे. के नंतर यल येणार आहे, बरोबर का. चला हा पण लिहिलं. आता इथं बघा एफ नंतर कोण येणार आहे रे, एफ नंतर जी येणार आहे. ओके. आय नंतर कोण येणार आहे, आय नंतर जे येणार आहे, आय जे, बरोबर का. पुन्हा एन नंतर कोण येणार आहे रे, ओ येणार आहे, ओ. आणि नंतर जी आहे, जी नंतर कोण येणार आहे रे, एच. चला हे पण बदलले रे. चला 3 शब्द बदलले. चला आता शेवटचा शब्द बदलू. आता बघा शेवटचं काय, यल. यल नंतर कोण येणार आहे रे, एम. एम. एम नंतर कोण, आता बघा यल नंतर येणार आहे एम. आता इथं ओ आहे, ओ नंतर कोण येणार आहे रे, ओ नंतर पी येणार आहे. आता बी आहे, बी नंतर कोण येणार आहे, सी येणार आहे. आणि नंतर इथं डी आहे, डी नंतर कोण येणार आहे, ई येणार आहे, ई. एम पी सी ई, बरोबर का. बघा आता यल नंतर एम आहे, हो का. ह्या ओ नंतर हे पी आहे, नंतर बी नंतर सी आहे आणि डी नंतर ई आहे, बरोबर का. अशा पद्धतीनं पुढल्या अक्षराने 4ही शब्द बदलली दादा. ओके, लक्षात ठेव. मग आता बघ पुढं काय म्हटले बघू आपण. आणि नंतर याप्रमाणे बनलेल्या, हो दादा हे याप्रमाणे बनलेल्या म्हणजे हे शब्द बनले, बरं का. लक्षात ठेव हे शब्द बनले, बरोबर का. याप्रमाणे बनलेल्या प्रत्येक शब्दाच्या, म्हणजे हो प्रत्येक शब्दाच्या, हे प्रत्येक शब्द आहे, शब्दाला किंमत आहे दादा. म्हणून शब्द महत्त्वाचे असतात, शब्दशस्त्र असतात. ते शब्द कधी कधी माणसांची मनं मोडतात, बरं का. लक्षात ठेव. तुला एक वाक्य सांगेन, आठवे. एक कवी म्हणून जातो काय, तलवारीच्या घावेने माणसाच्या मानेतून रक्त वाहतं, पण शब्दाच्या घावेने मात्र माणसाच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागतात किंवा अश्रू व्हायला लागतात. म्हणून शब्दांना फार किंमत आहे. तुकाराम महाराजांचा तसा अभंग आहे. पण असो मुद्द्याकडे येऊया आपण. शब्द महत्त्वाचे आहेत. म्हणून बघ आता इथं हो, प्रत्येक शब्दांच्या अक्षरांची इंग्रजी वर्णाक्रमानुसार प्रत्येक शब्द इंग्रजी वर्णाक्रमानुसार म्हणजे अल्फाबेट ऑर्डरप्रमाणे डावीकडून उजवीकडे मांडणी केली. म्हणजे प्रत्येक शब्दाची आता बघ अल्फाबेट ऑर्डर प्रमाणे मांडणी करायचं आहे. प्रत्येक शब्दाची डावीकडून उजवीकडे. बघ आता पहिल्यांदा HSPX मधला पहिला अक्षर कोणतं येईल रे, एच येईल, बरोबर का. दुसरं कोणतं येईल रे, पुन्हा पी येईल, पी. कारण पी नंतर एस येणार आहे ना, म्हणून पी येतं. पुन्हा एस येईल आणि पुन्हा एक्स येईल. बघ हे प्रत्येक शब्द अल्फाबेट प्रमाणे मांडतोय, डावीकडनं उजवीकडे मांडतोय दादा. हे मांडला बघ. हो आता हा शब्द सुद्धा डावीकडनं उजवीकडे अल्फाबेट प्रमाणे मांड. बघ पहिल्यांदा कोण येईल रे, यल येईल. पुन्हा कोण येईल, एस येईल, बरोबर. पुन्हा कोण येईल, यू येईल. आणि पुन्हा कोण येईल, व्ही येईल. लक्षात ठेव. बघ इंग्रजी बाराखड्या माहीत पाहिजे तुला 26 पर्यंतच्या. लक्षात ठेव बरं का हे प्रश्न सोडवत असताना. ओके. बघ आता इथं बघ, इथं कोण येणार, पहिल्यांदा जी येणार. पुन्हा कोण येणार, एच येणार. पुन्हा कोण येणार, जे येणार. आणि पुन्हा ओ येणार. बघ फक्त बाराखडी प्रमाणे मांडतोय, कोण आधी येतं तसं डावीकडून उजवीकडे मांडतोय. ओके. आता बघ इथं मांडत असताना सगळ्यात पहिल्यांदा कोण येईल, सी येईल, कारण तो सगळ्यात पहिल्यांदा येतो. पुन्हा कोण येईल, ई येईल, ई. पुन्हा कोण येईल रे, एम येईल, एम. आणि शेवटी कोण येईल, पी येईल, बरोबर. अशा पद्धतीने ही मांडणी करता येईल. मग बघ आता दुसरं वाक्य कंप्लीट केलं बघ. प्रत्येक शब्दांच्या अक्षरांची इंग्रजी वर्णाक्रमानुसार डावीकडून उजवीकडे मांडणी केली. बघ डावीकडून उजवीकडे प्रत्येक शब्दांची मांडणी केलो. हो इथं केलं तिथं केलं. प्रत्येक शब्दांची डावीकडून उजवीकडे मांडणी केली. झालं. डावीकडून उजवीकडे मांडणी केली तर सर्वात डावीकडील शब्दाच्या डाव्या टोकापासून, हे सगळ्यात डावीकडील शब्द आहे ना, हाय डावीकडील. हो लक्षात घे, ह्या डावीकडील आहे शब्द आणि हा उजवीकडील शब्द आहे, हा उजवीकडील, बरोबर का. आता काय म्हणले मला, सगळ्यात डावीकडील शब्दाच्या, बघ हो हे डावीकडील शब्द आहे, डावीकडील शब्दाच्या डाव्या टोकापासून तिसरे अक्षर दादा, हे बघ डावं टोक इथं आहे आणि त्याच्यापासून तिसरं अक्षर कोण आहे, यस आहे. तिसऱ्या अक्षराला कोण आहे, यस आहे, यस. चल डाव्या टोकापासून तिसरं अक्षर. ओके. आणि सर्वात उजवीकडील शब्दाच्या डाव्या टोकाकडून दुसरं अक्षर दादा, सगळ्यात उजवीकडला शब्द. आणि बघ ह्याचं उजवं टोक इकडं आहे आणि डावं टोक इकडं आहे. मला सगळ्यात उजवीकडला शब्द बघायचा आहे हा, आणि त्याच्या डाव्या टोकापासून दुसरं अक्षर, डाव्या टोकापासून दुसरं अक्षर हे आहे.
हे आहे दुसरं अक्षर, डाव्या टोका, हे डावं टोक आहे ना, त्याच्यापासून दुसरं अक्षर हे आहे दुसरं अक्षर यांच्या दरम्यान इंग्रजी वर्णानुक्रमानुसार किती अक्षर आहेत? म्हणजे दादा हो इथल्या डावीकडल्या शब्दाचं तिसरं अक्षर डावीकडनं आणि इथल्या उजवीकडल्या शब्दाचा डावीकडनं दुसरं अक्षर म्हणजे ई आहे, ई आणि इथं कोण आहे यस. तर ह्या दोन शब्दाच्या ई आणि हो यस या दोन शब्दाच्या इंग्रजी बाराखडीनुसार जर मी अक्षरं लिहिली सगळी 26ला 26, तर ह्या ई पासून यस पर्यंत किती येतात हे सांगायचं आहे. मग आता लिहू आपण. बघ हो अक्षर बघ, ई नंतर कोण येतो रे? एफ, पुन्हा जी, पुन्हा एच, पुन्हा आय, पुन्हा जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू आणि आर. ओके. बघ आता जर सगळेच अक्षर मोजायला लागलास दादा तू, तर बघ 3 3 आणि 3 6, 3 9, 3 12 आणि 1 13 अक्षर होतात. बरोबर का? म्हणजे दोघांच्या मध्ये 13 लोक आहेत, 13 अक्षर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं उत्तर असेल दादा. लक्षात ठेव, ह्या प्रश्नांचं विश्लेषण करत असताना हा प्रश्न कुठं विचारलेला आहे हा प्रश्न? तर हा प्रश्न आपल्या TCSनं म्हाडाच्या पेपरमध्ये विचारलेला आहे. हा थोडासा ट्रिकी प्रश्न होता दादा. मी फक्त शब्द कशाप्रमाणे मांडले? ह्या वाक्याप्रमाणे मांडले. ह्या वाक्यामध्ये ज्या ज्या सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे हे शब्द मांडलो आणि मला इंग्रजी बाराखडीमधून ई पासनं ई एस पर्यंतच्या मध्ये येणारे अक्षर शोधायचे आहेत. ते अक्षर शोधले तर मला 13 अक्षर मिळाली. म्हणून मला 13 उत्तर इथं मिळालेलं आहे. हे सविस्तरपणे तुम्हाला एकदा नाही दोनदा सोडवावं लागेल मित्रा, कारण तुझ्या परीक्षेच्या अनुषंगानं TCS IBPSनी पूर्वी विचारलेली जी काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा यथोचित अभ्यास होणं फार महत्त्वाचं आहे. ते प्रश्न आधी सोडवणं फार महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक एक्झामिनरला यश गाठण्यासाठी, यशाच्या टोकापर्यंत जाण्यासाठी आपल्या जो काही कष्टाचा प्रवास आहे तो कष्टाचा प्रवास कुठल्या तरी जुन्या प्रश्नपत्रिकेपासून सुद्धा सुरू करायला हवा. म्हणून आजच्या लेक्चरच्या माध्यमातून माझा एकच उद्देश होता, एकच मानस होता मित्रा तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा, की तुला जुनी जी प्रश्न आहेत त्या प्रश्नांची ओळख झाली पाहिजे. जे प्रश्न तुला रेग्युलर कोणत्या तरी एक्झाममध्ये सळसेवेमध्ये ह्याच्या अगोदर कमी प्रमाणामध्ये विचारले होते पण TCSने जास्त प्रमाणामध्ये विचारलेले आहेत, असाच एक मानस आजच्या लेक्चरमधून आपण केलेला होता. आजच्या लेक्चरमध्ये अक्षर, अंक आणि चिन्ह या मालिकेचा अभ्यास आपण व्यवस्थित अशा पद्धतीनं ह्या अनोख्या उदाहरणाच्या माध्यमातून जे TCSनं सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये म्हाडामध्ये विचारलेले आहेत त्याचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. असो, हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा, गरजू विद्यापर्यंत पोहोचवा, याला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा. पुढील असंच व्हिडिओ घेऊन आपण येऊया, भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.